नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांचे. मंडळी, आपण सर्वांना माहीत आहे की एकेकाळी आपल्या शेतीमध्ये जे आपण गहू पीक लावत आलेलो आहोत, त्यामध्ये आपल्याला ना कीटकनाशक वापरायची गरज होती, ना बुरशीनाशक वापरायची गरज होती. आपण 4-5 पाण्यामध्ये आपल्या घरी गहू आपला येऊन जायचा. परंतु वाढत्या आधुनिकतेने आणि तंत्रज्ञानाच्या सोबत युगामध्ये या गव्हा पिकावर सुद्धा आता वेगवेगळे गहूवर आजार येत आहे आणि या आजाराचा नायनाट कसा करायचा आणि यांना कशाप्रकारे संपवायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि आपण बघत आहात इंडियन फसल. तर मंडळी, आपल्या सर्वांना आधी माहिती असलं पाहिजे की तांबेरा जे आहे आपल्या गव्हामध्ये दिसतो कसा. तर आपल्याला माहीतच असेल की तांबेरा जे आजार आहे किंवा रोग आहे, हे जे गव्हा पिकावर जेव्हा येतो त्यावेळेस जास्तीत जास्त हे काय करतो की मोठ्या पानावरती आपल्याला दिसून येतो. आणि मोठ्या पानावरती आल्यानंतर सुरुवातीच्या स्टेजमध्ये काय असते की आपल्याला एकदम छोटे टिपक्यामध्ये ते दिसत असतो आणि पिवळसर कलरचे आपल्याला टिपके दिसून येतो. वास्तविक पाहता त्या काळामध्येच आपल्याला याचा नायनाट करणे आवश्यक असतो. परंतु त्या काळामध्ये जर आपण याचा कंट्रोल केला नाही, याच्यावर आळा घातला नाही, तर याच्यानंतर काय होणार, जे फुटकडे येणार आहे त्याच्यावरती तांबेरा पानावरती, ते काय होणार आहे, फुटणार आहे आणि याच्यातून काय होणार आहे, बुरशीजन्य जीवाणू जे आहे हे तांबेऱ्या कलरचे बाहेर पडणार आहे आणि आपल्या पानावरती तांबेरा गंज कलरचा याच्यावरती आपल्याला कलर दिसणार आहे. तर या प्रकारे हे तांबेऱ्याची ही लक्षणं आपल्याला दिसून येते आपल्या गहू पिकामध्ये. तर मंडळी, ज्यावेळेस आपल्याला या प्रकारची लक्षणं आढळून येते त्यावर उपाय म्हणून आपण 2 प्रकारचे उपाय आपण करू शकतो. आता सगळ्यात त्याच्या आधी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जर आपल्या शेतीमध्ये याच्या आधीसुद्धा या प्रकारची लक्षणं आपल्याला दिसून आलेली असेल, तर आपण ज्यावेळेस गव्हाचं वाण निवडतो ते वाणसुद्धा आपलं रोगप्रतिकारक असलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीची पहिली गोष्ट, रोगप्रतिकारक वाण आपल्याला निवडायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर बुरशीनाशकाची आपल्याला काय करायची आहे, सीड ट्रीटमेंट करायची आहे. मग बुरशीनाशकामध्ये आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडीसुद्धा घेऊ शकतो किंवा इतर बुरशीनाशक जे आपल्याला मार्केटमध्ये येतात ते सुद्धा आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर काय, हे आपले प्रतिबंधात्मक उपाय झाले. आता आपल्याला ज्यावेळेस ॲक्च्युअल आपल्या शेतामध्ये तांबेरा येत असतो त्यावेळेस काय करायचं, तर त्यावेळेस आपल्याला कोणत्याही, म्हणजेच मॅनकोझेप असो किंवा टेबाकोनाझोल असो किंवा इतर मेटलॅक्सिल असो, या बुरशीनाशकाचा काय करायचा, आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. सोबतच जे संयुक्त बुरशीनाशक आहे याचासुद्धा आपण स्प्रे घेऊन, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल संयुक्त बुरशीनाशक, यांचासुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो आणि तांबेऱ्याला कंट्रोल करू शकतो. तर मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद.